नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय सरळ सेवेला आलेले प्रश्न, त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपल्याला आज बघायचे आहेत। ग्रामसेवक, आरोग्य सेवक, त्याच्यानंतर झडपी भरती, पोलीस, तलाठी, मनपा, पुरवठा निरीक्षक आणि विविध क्लरिकलच्या परीक्षा, या सगळ्या परीक्षांना उपयुक्त असं हे आजचं सेशन असणार आहे। प्रश्न तुमच्या समोर आहे। सुनीताचे आजचे वय सानियाच्या आजच्या वयाच्या तिप्पट आहे। दोघींच्या आजच्या वयाची बेरीज 40 आहे, तर सानियाचं वय किती? मित्रांनो, वय वारी लय भारी नावाचं मी एक तुमचं लाईव्ह सेशन घेतलंय, जे तुमच्या बॅचेस मध्ये अवेलेबल आहे। अभ्यास कट्टा नावाच्या ऍपवर सगळ्या बॅचेस मध्ये आहे। अभ्यास कट्टा ऍप तुम्ही डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, ते तुम्ही केलं तर हे प्रश्न तुमचे चुकणार नाही। किती सोपं आहे बघा। सुनीताचं आजचं वय सानियाच्या आजच्या वयाच्या तिप्पट आहे। म्हणजे बघा, सुनीताचं वय समजा तुम्ही म्हटले X आहे, सानियाच्या वयाच्या तिप्पट आहे। मग सानियाचं वय X असेल तर सुनीताचा येईल मग 3x। सोपं। दोघींच्या वयाची बेरीज 40 आहे म्हटले, म्हणजे 3x अधिक x बरोबर 40। मग तुम्हाला काय विचारलं, सानियाचं वय काढा। आता सानियाचं वय किती? x आहे ना, मग 3x अधिक x बरोबर 40। मग 3x अधिक x किती झाले? 4x। 4x बरोबर 40। मग x बरोबर किती? x बरोबर 40 भागिले 4, म्हणजेच x बरोबर 10। तुम्हाला काय विचारलं? सानियाचं वय। सानियाला काय म्हटलंय? x, म्हणजे सानियाचं वय किती? 10। सरळ, कोणतंही सूत्र नाही, काही नाही, काय नाही, सरळ सरळ तुमचं उत्तर येतं। जास्त डोकं लावण्याची गरज या ठिकाणी पडत नाही। पुढचं बघा, गणिताचा प्रश्न आहे। 75.5 मीटर लांब, 30.5 मीटर रुंद मापाचा भूखंड आहे। 550 चौरस मीटर दराने तो विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती? प्लॉट माहिती ना, प्लॉट। लोक प्लॉट घेतात, गुंतवणुका करतात, नोकरी लागली की तुम्ही तसं काहीतरी कराल, मग तेव्हा आपल्याला काढावा लागतो ना दर। मग काय करावं लागतं या ठिकाणी? सरळ तुम्हाला भूखंडाचं क्षेत्रफळ काढायचंय, बरोबर आहे। आधी तर तुम्हाला क्षेत्रफळ काढावं लागेल ना, क्षेत्रफळ काढावं लागेल। क्षेत्रफळाला मग गुणावं लागेल 550 ने। आता एखादं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे काय करायचं? लांबी गुणिले रुंदी, सरळ लांबी गुणिले रुंदी, म्हणजे 75.5 गुणिले 30.5 करावं लागेल तुम्हाला। सरळ सरळ आहे ना, 75.5 गुणिले 30.5 करा गुणाकार। ज्याचा गुणाकार लवकर येईल त्याचं उत्तर लवकर येईल। मित्रांनो, 2302.75 हा गुणाकार येतो, म्हणजे क्षेत्रफळ येतं 2302। आता त्याला रेट कितीचा लावायचा आहे? 550 चा। करा गुणाकार, गुणिले 550। आता हे शून्य नंतर टाकून घ्यायचे। 55 ने गुण, आधी 5 ने गुणून घ्या, पुन्हा 5 ने गुणा, उत्तर मला द्या। कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर पाहिजे। चला, एवढा गुणाकार तुमच्यासाठी ठेवतो। किती जणांचं उत्तर बरोबर येतं बघूया। मी शेवटी लेक्चर संपताना सांगेल की याचं योग्य उत्तर काय आहे। थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला यायला पाहिजे, येतं मला माहिती आहे। राजन कुमारचा मुलगा आहे, शीला रजनीची मुलगी आहे। कुमार रजनीचे सासरे आहेत, तर राजनची शीलाशी नाते काय? बघा, 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। प्रश्न इंटरेस्टिंग आहे। काय म्हटलं? राजन कुमारचा मुलगा आहे। बघा, समजा आता याला मांडणार कसं आहे बघा। राजन हा मुलगा आहे ना, म्हणून याला मी असं चौकोनात घेतलं। कोणाचा मुलगा आहे? कुमारचा। मी इथे कू घेतला। कू कोणी आम्हाला माहित नाही, आई वडील माहित नाही। शीला रजनीची मुलगी आहे, कुमार रजनीचे सासरे आहेत। बघा, कुमार हे रजनीचे सासरे आहे, म्हणजे रजनी ही सून आली, कुमार हे सासरे आले, म्हणजे ते काय झाले? पुरुष आहे। सासरे, कुमार हे सासरे झाले। शीला ही रजनीची मुलगी आहे, म्हणजे रजनीची मुलगी, आणखी खाली गेली शीला इकडे। शीला ही रजनीची मुलगी झाली, शीला। राजनची शीलाशी नाते काय? बघा, राजन आणि शीला, इंटरेस्टिंग आहे। आता बघा, हे कुमार हे काय? हिचे सासरे, म्हणजे हिचा नवरा हा राजन। मग राजन रजनीची मुलगी, राजनची कोण असणार? मुलगी असणार। मग शीला, शीलाचे राजन कोण असणार? राजनची शीलाशी नाते, राजन कोण असणार? वडील असणार। सरळ सरळ चालता बोलता उत्तर येते। पुढे जातोय। संबंध जोडून प्रश्नचिन्हात जागी कोणता महिना येईल? बघा, मार्च साठी जर ऑक्टोबर येत असेल तर जून साठी काय येणार? शोधायचं तुम्हाला। 30 दिवसाचा महिना आहे का? 31 दिवसाचा आहे का? इतर काही घोळ आहे का? बघा, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर। 1 2 3 4 5 6 7 7 ने पुढे गेलो घेऊन आम्ही,
मग जूनच्या नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. 7 जर इकडे पुढे नेलं तर आमचं जानेवारी येतोय. बस 7वा महिना तुम्हाला करायचा आहे तिथून पुढचा. उत्तर तुमचं येत आहे. सरळ आलेले प्रश्न आहेत म्हणजे आलंय ना ते आम्हाला आधी जमलं पाहिजे. नंतर मग अवघड वगैरे तुम्हाला TCS IBPS चे पॅटर्न सुद्धा सगळे, कारण तिथे याच्यातले बरेचसे प्रश्न आलेले आहेत, तर त्याचे मी लेक्चर घेणार आहे. बिनधास्त राहा तुम्ही. तुमचं सगळं ज्यांना सरळ सेवा करायची त्यांचं गणित आणि बुद्धिमत्तेचा एकही प्रश्न चुकणार नाही याची गॅरंटी मी देतो. मुलांच्या रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25वा नंबर, तर दुसऱ्या टोकाकडून 57वा नंबर आहे. रांगेतील स्थान जे आहे ना, हा टॉपिक घ्या, ते डोळे झाकून उत्तर द्यायचं. काय करायचं, एका टोकाकडून किती म्हणलं 25वा, बरोबर. दुसऱ्या टोकाकडून किती म्हणला 27वा. रांगेत मुलं किती मित्रांनो, त्याच्यामध्ये आणखी एक, त्याच्यातून एक मायनस करायचा. काय करायचं, या दोघांची बेरीज करायची आणि एक मायनस करायचं. 25 दुनी 50 आणि 2 52, 52 वाजा 1 51. संपला विषय. याला काही काढत बसायचं नाही, मुलं टाकत बसायचं नाही, रिकम टाइमपास करत बसायचं नाही. कारण जेवढे कमी वेळेत तुम्ही उत्तर सोडवाल तेवढं तुम्ही सक्सेस आहे. उत्तर प्रत्येकाला जमणार यायचं, पण वेळ सरळ, दोघांची बेरीज वजा 1. संपला विषय. पाठ करून ठेवा. पुढे जातोय. मी घरापासून 20 मीटर उत्तरेकडे गेलो, पूर्वेकडे वळून 15 मीटर गेलो, नंतर दक्षिणेला वळून 10 मीटर अंतर पार केले व पश्चिमेकडे वळून 15 मीटर अंतर चाललो, तर मी घरापासून कोणत्या दिशेला आहे. मित्रांनो, दिशा ज्ञानावरचा प्रश्न आहे. पहिला मुद्दा, घरापासून हा उत्तरेला 20 मीटर गेला. समजा असं मी म्हटलं याचं घरी ती खाली, हा उत्तरेला गेला 20, बघा इथे 20 म्हटलोय. तिथून पूर्वेकडे गेला हा समजा 15, एवढं, याला मी 15 म्हणतो एवढं. नंतर दक्षिणेकडे 10 गेला, म्हणजे 20 आणि 20च्या मध्ये बघा समजा इथे इथपर्यंत. दक्षिणेकडे हा 10 आला इथे. आता पश्चिमेकडे पुन्हा 15 होतं, म्हणजे वरती 15 होता ना, बस इथे येऊन टेकला तो पुन्हा 15 वर इथे मध्यभागी, म्हणजे वरती 10 राहिलं, खाली 10 राहिलं. आता काय म्हटलं, हा घरापासून कोणत्या दिशेला, सरळ ना, घर त्याचं इकडे खाली होतं ना, वरती तो इकडे वरच्या दिशेला इथे वर, म्हणजे उत्तरेला आहे. आउट ऑफ पाहिजे. गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये आपले म्हणजे तलाठीला बरेचसे मित्र आहेत, वनरक्षकला बरेच मित्र आहेत की ज्यांचे आउट ऑफ मार्क्स आहेत. मी तुम्हाला लाईव्ह सेशन सुद्धा याच्यावर घेणार आहे, आधी घेतलेले आहेत ते लाईव्ह सगळे बघा. प्रत्येक टॉपिकवरचे अभ्यास टाईपवर जाऊन बघा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथून ऍप डाउनलोड करून तुम्हाला गणित बुद्धिमत्तेच्या स्पेशल बॅचला सुद्धा जॉईन होता येईल. प्रश्नचिन्ह जागी योग्य शब्द बघा. श्वसन संस्था, फुफ्फुस, रक्ताभिसरण संस्था काय, म्हणजे त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा अवयव कोणता, ती संस्था, त्याचा मुख्य आधार कोणता, असा प्रश्न आहे. रक्ताभिसरण, हृदय, निला. 28 नंबरचा प्रश्न बघा. श्वसन संस्थेतला मुख्य अवयव आहे फुफ्फुस. रक्ताभिसरण संस्थेमधला मुख्य अवयव कोणता आहे, तर तो हृदय आहे. कोणता आहे, हृदय आहे. पुढचा प्रश्न, एका मैदानावर आहे ना 100 स्पर्धक उपस्थित आहेत. प्रत्येक स्पर्धक राहिल्या प्रत्येक खेळाडूशी एकदा हस्तांदोलन करतो. मित्रांनो, हस्तांदोलनाचं उत्तर तोंडी किती जण देतात, तोंडी सांगायचं मला, याला सूत्रगित्र काही नाही करत बसायचं. 11 स्पर्धक उपस्थित आहे ना, 11 - 1 म्हणजे त्याच्या आधीच्या संख्येने त्याला गुणायचं. 11 गुणिले 10 करायचं, 11 आहे 110 आणि भागिले 2 करून टाकायचं. किती आलं, 55. कोणतंही तुम्हाला जेवढे स्पर्धक दिले का त्यातून 1 मायनस करून त्याला गुणायचं. तुम्हाला 11 दिले -1 म्हणजे 10, 11 गुणिले 10 भागिले 2, संपला विषय. हस्तांदोलन 55 आले. काहीच पाठ करायचं नाही, त्याचं सूत्र खरं म्हणजे हे आहे, n वजा 1 भागिले 2. कशाला पाठ करायचं, दिलेल्या स्पर्धकामधून 1 मायनस करून तेवढे गुणा, भागिले 2 करा, संपला विषय. विषय संपला. पुढे, दशादशी 100 दराने 10,000 रुपयाची 5 वर्षाची सरळ व्याज किती, बघा. दशादशी 100 आहे, 10,000 आहे, 5 वर्षे सरळ व्याज. आणि मित्रांनो, हे लेक्चर जे आहे, जे नवीन मित्र आहेत बऱ्यापैकी ज्यांना गणित बुद्धिमत्तेची भीती वाटते, नवीन विद्यार्थी, नव्याने मला स्पर्धा परीक्षा द्यायची, मला पोलीस भरती द्यायची, तलाठी द्यायची, कंबाईनकडे जायचं, MPSC द्यायची, त्यांच्यासाठी ही सिरीज मुख्यत्वे मी म्हणजे सुरुवातीचे लेक्चर्स याच्यात हे असणारे, नंतर हे ऍडव्हान्स लेवलला जाणारे आणि मुख्यत्वे याच्यामध्ये शॉर्टकट्स, सूत्र नसणारे, मी विदाऊट सूत्राचे या ठिकाणी हे सगळं सूत्र न वापरता या ठिकाणी हे पुढे तुम्हाला घेऊन जाणार आहे. बघा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय म्हटलं, सरळ येणार, सरळ व्याज काढा. आता सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहित पाहिजे, ते सूत्राची गरज आहे. आणि ते मला वाटतं मदक भागिले 100 तुम्हाला माहिती आहे. बदक म्हणू नका, मदक भागिले 100. किती जण माहिती सूत्र सरळ व्याजाचं. मग म्हणजे मुद्दल किती, मग 10,000 रुपये गुणिले दर किती येते 11, गुणिले काळ किती आहे 5 वर्ष, ओके, भागिले 100, संपलं ना.
100ची 2 शून्य कट करा, इकडची 2 कट करा. 11 5 55 झाली. 55 वर इकडची 2 राहिलेली शून्य टाका. 55 तुमचं उत्तर आलं. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावरचे प्रश्न येतात, ते येत राहणार आणि ते आपले बरोबर येत राहणार. तुम्हाला हे सांगतो मी. त्याच्यात अजून अवघड प्रश्न आहेत ते मी घेतो. बिनधास्त राहा. बघा, तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अभ्यास का टॅब डाउनलोड करून ठेवा. तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल इथं आणि सोप्या भाषेत शिकायला भेटेल. विविध कोणती परीक्षा असू द्या, कोणत्याही परीक्षेसाठी गणित बुद्धिमत्ता तुमच्यासाठी एकदम बेसिक, खूप जास्त सराव मी तुमचा करून घेणार आहे. 2 5 16 65 326 प्रश्नचिन्ह जागी काय आहे? मालिकापुरती तुम्हाला विचारले, संख्या मालिकेवरचा प्रश्न आहे. 2 आणि 5 मधला संबंध काय? 5 आणि 16 मधला संबंध काय? 16 65 काय? 65 326 काय? आता बघा, 2चं जर बघितलं, बे दुनी 4 अधिक 1 5 असं जमलं. मग याच पद्धतीने आपण जर गेलो समजा, मग 5चं 16 कसं येईल? 5 त्रिक 15 अधिक 1 16 जमतंय. त्या संख्येला आधी 2 ने गुणलं, नंतर 3 ने गुणलं. आता 16 आहे समजा, आम्ही 16ला काय करू? मग 4 ने गुणू. 16 चोक 64 अधिक 1 65 जमतंय. तुमचं आमचं जमायला लागलंय. बघा बरं का कशा पद्धतीने. आता हे जे 326 आहे ना, याला काय करायचं? 5 ने गुणायचंय, अधिक 1 करायचं आहे. करा ना. 326 5 ने म्हणजे 6 पंचे 30 6 3 हातच्याला हे 0 हातच्याला 3 5 दुने 10 आणि 3 13 हातच्याला 1 5 त्रिक 15 आणि 1 16 1630 3 5 15 आणि ते बघा बरं का कुठे चाललंय. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. अरे सॉरी, इथे हे राहिलं ना आपलं. 65 गुणिले 326 झालं, ते 65 गुणिले 5 करावं लागेल. 326 इथे थोडं उकला. 65 गुणिले 5 326 ते येईल आणि 326 गुणिले 6 करावं लागेल. माफी असावी. 326 गुणिले 6 करावं लागेल. अधिक 1 करावा लागेल. तो इथे थोडा गोळ झाला होता. 6 7 36चा तो 6 6 दुनी 12 आणि 3 15 हातच्याला 1 6 त्रिक 18 आणि 1 19 1956 अधिक 1 1957 तुमचं उत्तर. थोडा जरी होळ झाला, तुमचा कार्यक्रम वाजला. एकदम डोळ्यात तेल घालून तुम्हाला या ठिकाणी सोडावं लागणार आहे परीक्षेमध्ये सुद्धा आणि प्रॅक्टिस करताना सुद्धा. प्रदीप हा 24 जानेवारी 2004 ते 1 मार्च 2005 या कालावधीत गैरहजर आहे. तर दोन्ही दिवस धरून प्रदीप किती दिवस अनुपस्थित आहे? प्रश्न भारी आहे. प्रश्न भारी आहे. दिनदर्शिकेवरचा कॅलेंडरवरचा प्रश्न आहे, पण हटके विचारला आहे. आम्हालाही सोडवता आला पाहिजे. पहिला मुद्दा तुम्हाला घ्यावा लागतो की 2004. बघा, 24 जानेवारी 2004 पासून तो गैरहजर आहे. म्हणजे तो ते पूर्ण वर्षच गैरहजर आहे तो. अख्खं म्हणजे 2004 हे वर्ष, 2004 वर्ष जर बघितलं तुम्ही तर काय लीप वर्ष, लीप वर्ष 2004 तिथे दिवस असणार 366. त्याच्यातलं फक्त तो हा काय म्हटलंय, दोन्ही दिवस धरून म्हटलंय, म्हणजे हा 24 जानेवारीला तो गैरहजर आहे. म्हणजे तो 23 पहिले 23 दिवस हजर होता फक्त. म्हणजे किती गैरहजर? तो 366 वजा 23 जर बघितलं, इथे 343 दिवस इथे तो गैरहजर आहे या वर्षात. 2004 मध्ये 343 दिवस गैरहजर आहे. बघा, चालू उत्तर काढायचंय आपलं, तोंडी काढायचंय. आता 2005 मध्ये तो किती दिवस गैरहजर आहे बघा. 2005 हे काय आहे? लीप वर्ष नाहीये ती. म्हणजे 2005 जानेवारी येईल. जानेवारी मधले किती दिवस? 31 दिवस. फेब्रुवारी लीप वर्ष नाहीये, 28 दिवस. फेबचे तो 28 दिवस गैरहजर आहे. आणि मार्चचा तो 1 मार्चला गैरहजर आहे. बघा बरं का, मार्चचा 1 मार्च म्हणजे बघा, हे 31 आणि 1 किती झाले? हे 32 आणि हे 28 म्हणजे इथे तो 60 दिवस गैरहजर आहे. हे 343 प्लस हे 60 दिवस. 3 4 आणि 6 10 3 आणि 1 4. मित्रांनो, 403 दिवस तो गैरहजर आहे. आपल्या ऑप्शन मध्ये आहे. कसं काढलं कळतंय? कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. लीप वर्षामध्ये 66 दिवस असतात. साधारण वर्षामध्ये 365, लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात. हे बेसिक तुम्हाला माहित असलं पाहिजे. याचे मी लेक्चर घेतलेले आहेत. त्या अभ्यास कट्टा ऍपवर जाऊन तुम्हाला बघावे लागतील. मग तुमचं हे एकदम सोपं जाईल तुम्हाला. मित्रांनो, अभ्यास कट्टा ऍप आहे. या ठिकाणी तुम्हाला स्टेट बोर्डचा बेसिकचा कोर्स आहे. कंबाईन 2024 राज्यसेवा 2024 कोर्सेस संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन होता येईल. अंकगणित बुद्धिमत्ता जादुई ट्रिक्सने शिका म्हणून एक आपण बॅच आणलेली आहे. इंग्लिशची बॅच आहे, मराठीची बॅच आहे आणि जीकेची सामान्य ज्ञानाची सुद्धा या ठिकाणी बॅच आहे. अभ्यास कट्टा ऍप आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन होता येईल. खालीलपैकी कोण गटात बसत नाही? गटात बसत नाही.
मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर. बघा 25 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मुंबई राजधानी आहे, कोलकाता राजधानी आहे, चेन्नई राजधानी आहे, नागपूर उपराजधानी आहे. नागपूर वेगळा शब्द. क्लॉकला आम्ही 44 म्हणतोय, टाइमला 47 म्हणतोय, वाचला आम्ही काय म्हणणार? प्रश्न भारी आहे. 44 आला कुठून, 47 आला कुठून, ते तुम्हाला कळायला पाहिजे, तर तुम्हाला उत्तर देत आहे. मग आपण हा क्लॉक बघितला, समजा क्लॉक CLOCK. आता सी किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे, बरोबर. एल 12 नंबरला आहे वर्णमालेमध्ये म्हणतोय. O 15 नंबरला आहे, IJKLMNO. सी पुन्हा 3 नंबरला आहे आणि के हा 11 नंबरला आहे. याची बेरीज करून बघितली तर बघा 13 आणि 12 किती झाले? 3 आणि 12 15, 15 दुनी 30, 30 आणि 3 33, 33 आणि 11 44. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळते का? अंक आपलं जे वर्णमालेतलं स्थान आहे त्यांचं, त्याचे जे आकडे आहेत ना, अंक आहेत, त्या स्थानाची बेरीज आहे, बस संपला विषय. मग तुम्हाला लक्षात घ्यायचं की बाबा डब्ल्यू किती नंबरला आहे वर्णमालेमध्ये. बरोबर, वर्णमालेमध्ये डब्ल्यू किती नंबरला आहे तुम्हाला ये तर माहिती किती नंबरला. आणि इकडे सर एक्स, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड, म्हणजे तुमचे जे 26 वर्ण आहे त्यातला डब्ल्यू हा शेवटून किती आहे ते आपल्याला एक जनरल लक्षात येतं लगेच की डब्ल्यू शेवटून 23 हवा आहे, ते शेवटून तिसरा आहे, म्हणजे इकडे 23 हवा आहे. 23 अधिक ये 1 नंबरला आहे. टीच्या वर्णमालेमध्ये स्थान काय आहे? तर टी हा 20 नंबरला आहे. त्याच्यानंतर सी आम्हाला माहिती 3 नंबरला आहे आणि एच हा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर 8 नंबरला आहे. मग याची बेरीज करायची. बघा हे 23 आणि हे 20 आणि 3 23, 23 दुनी 46, 46 आणि 9 किती झाले? 55 झाले. तुमचं उत्तर रेडी असलं पाहिजे. तुमचं उत्तर 55 असलं पाहिजे. तुम्ही या पद्धतीचा सराव करत गेलात की आपोआप तुमचे उत्तर बरोबर येत जातात. वर्णमाला तुम्हाला अभ्यासायची. खालील शब्दांच्या जोडीचा एकमेकांशी जसा संबंध आहे तसाच संबंध असलेली जोडी शोधा. शीतल, थंडगार. शीतलला तुम्ही थंडगार म्हणतायत. लांबी, रुंदी, सोनेरी, तपकिरी, सुबक, सुंदर, वनस्पती, वृक्ष. शीतलतेचा संबंध थंडगारशी असेल तर सुबकतेचा संदर्भ सुंदरतेशी आहे. लक्षात ठेवा, जबरदस्त आहे. असे प्रश्न सोडवा, तुम्हाला परस्पर संबंधावरचे प्रश्न तुमचे चुकणार नाहीत भविष्यामध्ये. मित्रांनो, तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं मला सांगा. अंकगणित बुद्धिमत्तेचे आणखी लेक्चर घ्यायचे का कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला हे आवडत असेल नक्की लेक्चरला लाईक करत चला, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवत चला. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.